म्हणजे भारतभर फिरत राहतो. गोपाल शास्त्रींचं एक दिवसाचं शिबिर तरी करतो जिथं चान्स मिळेल तिथं. कारण भारतातला हा एकुलता एक राम उरलेला आहे. आणि मी राष्ट्रपतींना शिफारस केली की यांची वाणी संग्रहित करा. म्हणजे हे जे म्हणतील त्याला कोर्टसुद्धा चॅलेंज केलं नाही पाहिजे. साधा माणूस आहे, फार घाबरतो आणि एवढं ज्ञान आहे. त्याच्या अनेक शाखा आहेत. ते बी चव्हाण, आनंदीमा, पण हा सर्वोच्च राम. तर आपल्याला ही प्रेरणा कशी काय झाली? नाही, हे भगवान शिवाची साधना आहे. आणि मी या साधनेविषयी ऐकलं होतं. मी सुद्धा एक आयुर्वेदिक पंचकर्म वगैरे, बरोबर. मध्ये माझी एक डिग्री घेतली. तर नंतर मी शोधत होतो की बेस्ट काय आहे. म्हणजे आपल्याला जर समाजाला द्यायचं असेल तर बेस्ट दिलं गेलं पाहिजे. मग त्याचा अभ्यास करत करत सगळ्या जेवढे लोक आहेत सध्या भारतात काम करणारे आहेत त्यांचा सगळ्यांचा अभ्यास केला. आणि त्याच्यातून कळलं की तपसेवा सुमिरनसारखं दुसरं चांगलं काहीच करेक्ट. आणि एवढी विलक्षण पद्धती आहे की आता म्हणता योग बघाय रोग म्हणतो आपण, पण त्याचा योगामुळे रोग नाही जाणार तुमचे. योगामुळे तुमचे शरीर, हातपाय वगैरे व्यवस्थित होणार असं सगळं जे लोक म्हणत होते. आणि मग नंतर आम्हाला कळलं की हळूहळू की ही या ज्या थेरपीमधूनच सगळ्या लोकांनी आपापलं काढलं. बरोबर बरोबर. रामचरित मानसवर आधारित ही जी थेरपी आहे या थेरपीमधून प्रत्येकाने काही अंग घेतले. जसं हातीचा कोणी पाय घेतला आणि मग पायाचा डेव्हलप करून आला, अशा सगळ्या पद्धती आहेत. पण ही ओरिजिनल एकमेव सुंदर असं शास्त्रसंमत आहे आणि अध्यात्माला धरून आहे. आणि पण धरून. तुम्हाला लोक कळवळा कसा काय? आता एवढं मोठं रिसॉर्ट तुम्ही निश्चितच नाम मात्र भाड्यात दिलं म्हणून हे 200 रुपयात लोक इथं लाभ घेऊ शकतात. भाडंच नाही आहे, म्हणजे फ्री ऑफ कॉस्टच आहे. हो ना, म्हणजे म्हणणंच मी ओळखलं ते. तर ते असं आहे, ती प्रेरणा म्हणजे आपलं जे गोष्ट आपल्याला कळते ती आपण वाटायला पाहिजे. म्हणजे हा तपसेवा सुमिरनचा पण सिद्धांत आहे. आणि आम्हाला अगोदरपासून आहे की आपल्याजवळ जे आपण आहे ते वाटायला पाहिजे. म्हणजे आम्ही तर लहान मुलांना सुद्धा सांगतो की तुम्ही सगळ्यात मोठे होत असाल तर पहिले आपलं घर बघा, त्याच्यापेक्षा मोठे होत असाल तर गाव बघा, त्याच्यापेक्षा मोठे झाले तर आपलं शहर बघा, समाज बघा, आणि नंतर देशासाठी काम करा. देशासाठी काम करणं हा मुख्य उद्देश आहे. त्याच्यासाठी आपल्या जेवढ्या लोकांना फायदा देता येईल तेवढ्या लोकांना देता गेला. आता मला वाटतं तुम्ही 2-3 शिबिर केले असतील हे. हो. तर तुम्हाला याचं बरेचसेचं नॉलेज झालं. हो. आणि डॉक्टर गोपाल शास्त्री खूप जीवाचं रान करतात. पण आमच्यासारखी माणसंसुद्धा तुम्ही कॉलेजमध्ये जर प्रोग्राम वगैरे अरेंज केले तर अवेअरनेस कॅम्पेन आपण तयार करू शकतो. हो, करू शकतो. म्हणजे आमचं आहेच वर्षभर आम्ही शरीर शुद्धीकरण शिबिर करणार आहे. आणि या माध्यमातून लोकांना जोडणार आहे. आणि ते जे जमा झालेले लोक आहेत ज्यांचं पूर्ण परिवर्तन झालं त्यांच्या लोकांसाठी डॉक्टर साहेबांना बोलावणार आहे. त्यांचा कमी वेळ घेता मॅक्झिमम प्रचार झाला पाहिजे. हा बरोबर. आता मी बघा आंबोडा नावाच्या खेड्यात आलो, माझ्या आईचं गाव. आणि मला इतका आनंद वाटला की मी माझ्या आईच्या म्हणजे प्रत्येकजणच आईच्या पोटी जन्म घेतो, पण माझी आई 1945 साली तीन वर्ग शिकली त्या खेड्यात. आणि मला तुमच्यावर म्हणजे तुम्ही तरुण आहात तर म्हातारे लोक बोलले, अहो म्हणे वाघ 45चा कालखंड किती भयानक होता. आणि तुमच्याही त्यावेळेस 3 वर्ग शिकली, वर्गात 2च पोरी होत्या. तुम्ही तुमच्याही महान क्रांतिकारक. तर आज माझी आई 90 वर्षाची आहे. आणि मला असं वाटलं खरोखर आपण एका स्वातंत्र्य सैनिकाच्या पोटी जन्म घेतला. आणि ते आंबोडा गाव व्याधीमुक्त करावं, दवामुक्त करावं म्हणून त्या गावातल्या लोकांना मी जागृत करत आहो. तर अशा रीतीनं तुम्ही फार चांगलं काम करता. तुम्ही 100 वर्ष मुळीच जगू नये, जपानच्या लोकांप्रमाणे 150 वर्ष जगावेत हीच देवाला प्रार्थना. कारण अशी माणसं म्हणजे समाजाचं खरं जे आपण सोनं म्हणतो, समाजाचे खरे हिरे मोती म्हणजे अशी माणसं. बोला ना, भरपूर बोला ना. नमस्कार, मी वैशाली